नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. सेंटर स्पॉटमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे केदार केसकर. मित्रांनो, मध्यंतरी व्हॉट्सॲपवरती मला एक मेसेज, एक पोस्ट वाचायला मिळाली आणि ती पोस्ट अशी होती की अशी कल्पना केली होती की स्वर्गामध्ये कृष्ण आणि राधा यांची भेट होते बऱ्याच वर्षांनंतर आणि राधा कृष्णाच्याकडे काही तक्रारी करते आणि त्या तक्रारी फार मजेशीर वाटल्या मला. म्हणजे राधा लिटरली एक 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 अशा गोष्टी सुनवायला लागते एका पाठोपाठ एक कृष्णाला, की तुझं हे चुकलं, तुझं ते चुकलं, तुझं ते चुकलं, या आधीच बोलून दाखवते ती कृष्णाच्या चुकांची. आणि कृष्ण आपला असा ऐकत राहतो आणि इतका फुल म्हणजे गिल्ट फील इतका देते. आणि ते सगळं वाचलं मी. सुरुवातीला थोडी मला मजा वाटली, पण एकंदरीत ते सगळं पोस्ट ती वाचल्यानंतर विचारचक्र सुरू झाली माझ्या मनामध्ये. आणि त्यावरती मी एक एक पॉइंट घेऊन, म्हणजे त्या जो काही राधेनी जी काही टीका केली आहे कृष्णावरती, त्या एकेका टीकेला डोळ्यापुढे ठेवून एक एक मुद्दा मी, म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन किंवा तिच्या त्या मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याचा मी प्रयत्न करायला लागलो. प्रत्यक्षात काही असं कुठंही कुठल्याही पुराणामध्ये किंवा कुठेही तसला काही उल्लेख नाहीये की राधा आणि कृष्णाची नंतरनं भेट झाली वगैरे वगैरे आणि मग राधेने असा काही संवाद केला कृष्णाशी, असं काही. ही कल्पना आहे, हे मलाही कळतंय. परंतु ते जे मुद्दे आहेत ते खोडून काढण्याचा जर आम्ही प्रयत्न केला, बघा तुम्हाला कसं वाटतं की पहिला मुद्दा म्हणजे परशुराम असो, राम असो, कृष्ण असो किंवा कोणताही अवतार असो विष्णूचा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कष्ट आणि पीडा हे त्यांना चुकलेले नाहीयेत. स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा गोकुळातल्या गमती जमतींच्यासाठी किंवा राधेच्यासाठी विष्णूंनी कृष्ण अवतार घेतला नाही, तर समाजाच्या कल्याणासाठी, मानव जातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मानव जातीला मार्गदर्शन करण्यासाठी कृष्ण अवतार झाला. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळेच या प्रगतीमध्ये तुझी अधोगती झाली, असं ते एक वाक्य राधा म्हणते की कृष्णा, तुझी जी काही प्रगती झाली, आधी तू नुसता कान्हा होतास गोकुळातला गाईगुरांना चालणारा आणि नंतर तू द्वारकाधीश झालास, तर ही जी काही तुझी प्रगती जी झाली त्या प्रगतीमध्ये तुझी अधोगती झाली, असं ती म्हणते. तर या बोलण्याला खरं म्हणजे काही अर्थ नाही, असं माझं मत आहे. कृष्ण मथुरेला गेला, नंतर द्वारकेला गेला, पण हे जर त्यांनी काही केलं नसतं आणि तो जर गोकुळातच अडकून पडला असता, तर पांडवांची म्हणजे सज्जनांची दुर्दशा झाली असती, कौरवांच्या म्हणजे दुर्जनांच्या नीचतेला पारावार राहिला नसता. थोडक्यात कृष्ण भगवान जर नसते तर आज जे काही घडतंय ना, ते 5000 वर्षांपूर्वीच घडलं असतं. म्हणजेच अनार्किक सिच्युएशन तेव्हाच निर्माण झाली असती. कृष्णाच्या संदेशामुळे पुढची कित्येक हजारो वर्ष लोक सदाचाराच्या रस्त्यावरून चालू लागले, ही फॅक्ट आहे. दुसरा मुद्दा, त्या सगळ्या तक्रारीच्या पाढ्यांमध्ये राधा एक असं म्हणून जाते की यमुनेचं पाणी गोड म्हणून तुझं बालपण जे गेलं ना, ते त्या अत्यंत पवित्र गोड अशा यमुनेच्या काठी तुझं गेलं आणि तुझा शेवट कुठे झाला? द्वारकेच्या काठी झाला, द्वारकेला झाला, म्हणजे समुद्राकाठी झाला, जिथं पाणी असतं खारट. बघ तुझी अधोगती अशी झाली, असं राधा म्हणते म्हणे. तर यमुनेचं पाणी गोड म्हणून नदीकाठी राहावं आणि समुद्राचं पाणी खारट म्हणून समुद्राकाठी राहू नये, कारण तसं करणं म्हणजे अधोगती. हे कसलं बालिश लॉजिक आहे, मला काही कळत नाही. आज जगामध्ये तुम्ही जर आकडेवारी चेक केलीत तर 40% लोकसंख्या समुद्र किनाऱ्यावर राहते जगभरात. त्यामध्ये मग मुंबई आली, सुरत आली, अख्खी कोकण किनारपट्टी आली, केरळ आलं, आपल्याकडे अजून चेन्नई आहे, कोलकाता आहे. जगभराचा विचार केला तर लंडन, न्यूयॉर्क, हाँगकाँग, शिकागो, तुमचं सिंगापूर, किती किती शहर आहेत. ही सगळी बंदरच तर आहेत, समुद्र किनारेच तर येथे. या शहरांमध्ये राहणाऱ्यांची नेमकी कसली अधोगती झाली बरं? गोकुळातून, म्हणजे आता पुढचा मुद्दा, गोकुळातून कृष्ण मथुरेला गेला, ते कंसाची जुलमी सत्ता उलथून टाकायला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिथून कालांतराने कृष्ण आणि त्याची सगळी प्रजा द्वारकेला स्थलांतरित झाले, हेही आपल्याला माहिती आहे. पण हे काही स्थलांतर मजेच्यासाठी झालं होतं का? नाही, सुखासुखी झालेलं नव्हतं ते. जरासंधाच्या सततच्या आक्रमणांना कंटाळून आपल्या लोकांचा होणारा रक्तपात टाळण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून कृष्णाने हा कटू निर्णय घेतलेला होता. सबंध मानवी इतिहासामध्ये जर विचार केला तर सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जुनं असं हे जनस्थलांतर होतं, असं म्हणायला हरकत नाही. जनस्थलांतर म्हणजे मास मायग्रेशन. इतिहासामध्ये मोझेस आणि मुहम्मद यांच्या आधीच असं हे ऐतिहासिक उदाहरण आहे मास मायग्रेशनचं. द्वारकेला आपल्या प्रजेला धोका नसल्यामुळे, म्हणजे कुठून, मथुरेहून द्वारकेला म्हणजे आजच्या उत्तर प्रदेशातून आजच्या गुजरातमध्ये, एवढं मोठं अंतर.
द्वारकेला आपल्या प्रजेला धोका नसल्यामुळे त्यांना शांतता स्थिरता प्राप्त झाली. आपल्या प्रजेबाबत वात्सल्य ममता असल्यामुळेच कृष्णाने हा निर्णय घेतला. तो जर कृष्ण जर झेलेन्स्की किंवा पुतीन यांच्यासारखा युद्धखोर असता तर निष्कारण लढत राहिला असता. प्रजाहितदक्ष असल्यामुळेच कृष्णाने असा निर्णय घेतला आणि तरीही आपलेच लोक कृष्णाला रणछोडदास म्हणतात. हे किती चुकीचं आहे मित्रांनो, बघा बरं. चौथा मुद्दा, त्याच्यात राधा असं म्हणते की एका बोटाने सुदर्शन चक्र चालवणारा कृष्ण 10 बोटांनी वाजणारी बासरी विसरला. काय वाक्य, आहा. एका बोटाने सुदर्शन चक्र चालवणारा कृष्ण 10 बोटांनी वाजवणारी बासरी तेवढी विसरला. आधी मथुरेत आणि नंतर द्वारकेत तसंच अधूनमधून हस्तिनापुरात असताना फावल्या वेळचा छंद म्हणून कृष्ण बासरी वाजवत नसेल कशावरून? बासरी वाजवतही असेल छंद म्हणून, आपल्याला काय माहितीये. म्हणजे बासरी वाजवायचं विसरला हे कसं म्हणता येईल बरं? आणि पुढचा मुद्दा म्हणजे की केवळ बासरी वाजवत बसण्यासाठी सुदर्शन चक्र काय भंगारात टाकून द्यायचं का? इतकी साधा मुद्दा कसा काय लक्षात येत नाही कोणाच्या? प्रेमाच्या सान्निध्यात असताना कृष्णाने एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवले आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतले, असंही ती राधा त्या टीकेच्या भरामध्ये बोलून जाते. बघा, प्रेमाच्या सान्निध्यात असताना कृष्णाने एका बोटावर गोवर्धनगिरी उचलून हजारो जीव वाचवले म्हणे आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतले. का? कारण तेव्हा तो प्रेमाच्या सान्निध्यात नव्हता ना. या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे? कृष्ण गोकुळात होता तेव्हा फक्त प्रेमाच्या सान्निध्यात होता का? आणि ते जे काही म्हटलंय की सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतले, हो घेतले ना, मान्य आहे. प्रेमापासून दूर गेल्यानंतर सुदर्शन चक्राने जीव घेतले म्हणे, पण तो जेव्हा मथुरेला गेला, नंतर द्वारकेला गेला आणि हस्तिनापुरामध्ये त्याच्या शब्दाला वजन निर्माण झालं, त्या काळातच तर त्यांनी द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण होत होतं त्याच दैवी हातातून त्यांनी वस्त्र पण पुरवलेलं आहे ना द्रौपदीला. म्हणजे तिच्या लज्जारक्षणाचं काम सुद्धा कृष्णाने केलेलं आहे. हे कसं तुम्ही विसरता? प्रेमापासून तेव्हा तर तो दूर होता, तरी सुद्धा त्यांनी लज्जारक्षणाचं काम केलेलं आहे एका स्त्रीच्या. कृष्णानं गोकुळातलं म्हणजे कृष्ण जेव्हा गोकुळात होता तेव्हा फक्त प्रेमाच्याच सानिध्यात होता का? की कंसाने पाठवलेल्या अनेक मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवरती तो कायम होता? कृष्णाचं गोकुळातलं वास्तव्य सतत कंसाच्या दहशतीत गेलं हे वास्तव आहे. तो कृष्ण होता आणि तो ताकदवान होता म्हणून तो वाचला. गोकुळातल्या गोपिकांनी जी काय मोहब्बतची दुकान उघडली होती त्यात जर जोर खरोखरच असता तर कृष्णावर गोवर्धन पर्वत उचलायची पाळी आली असती. पुतना मावशी जेव्हा कृष्णाला ठार करण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा कुठे होते गोकुळवासियांचं प्रेम? का बघत बसले तेव्हा? का कोणी पुढे आला नाही पुतना मावशीला मारायला? कालियाने जेव्हा कृष्णाभोवती कुंडली मारली होती तेव्हा का गोकुळवासीय मुकदर्शक बनून राहिले? का बघत बसले नुसतं? का नाही एकाही गोपानी पाण्यात उडी ठोकली कृष्णाला वाचवायला जीवावर उदार होऊन? सुदर्शन चक्राने जीव घेतले कृष्णाने, बरोबर आहे, पण सज्जनांचे नाही घेतले जीव, दुष्टांचे घेतले ना. मग दुष्टांचे जीव जर कृष्णाने घेतले तर त्यात चुकलं काय? कृष्णाचा खेळ खल्लास करण्यासाठी कंसाने पाठवलेल्या प्रत्येक मारेकऱ्यांचा गेम करण्याचं काम कृष्ण गोकुळात असताना पासून करत होता, आधीपासून करत होता. गोकुळात असताना तो दुष्टांना काही बासरी वाजवून दाखवत नव्हता, दुर्जनांना मोहब्बत की दुकानमधली गुलाबाची फुलं देत नव्हता, जादू की झप्पी देऊन मतपरिवर्तन करता येतं या भंपकपणावर कृष्णाचा अजिबात विश्वास नव्हता. सुदर्शन चक्राचा उपयोग कृष्णाने दुर्जनांचा संहार करण्यासाठी न करता भाजी चिरण्याच्या सुऱ्या आणि दाढीच्या वस्त्र्यांना धार लावण्यासाठी करायला पाहिजे होता का? मग नेमका कशासाठी वापर करायचा होता त्या सुदर्शन चक्राचा? ती राधा असंही म्हणते की कान्हा असतास तर तूच सुदामाच्या घरी गेला असतास आणि द्वारकाधीश झालास म्हणून सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यायला लागलं. या वाक्यावर हसावं की रडावं मित्रांनो? कारण मुळात सुदामा गोकुळात नव्हताच. कंसाची सत्ता उलथून लावल्यानंतर उग्रसेन राजांना सिंहासनावर बसवून कृष्ण हा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात राज्य व्यवहार, प्रशासन या गोष्टी शिकायला गेला होता. म्हणजेच पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा सोप्या भाषेत UPSC MPSC शिकायला गेलेला होता तो. तेव्हा तिथे सुदामा हा त्याचा सहाध्यायी होता, म्हणजे क्लासमेट होता सांदीपनी ऋषींच्या आश्रमात. तर कृष्ण हा कान्हा गोकुळात होता
हे लॉजिक जर स्वीकारलं, कान्हा म्हणजे निरागस असं रूप कृष्णाचं, तसा तो केव्हा होता तर गोकुळात असतानाच होता. असं जर लॉजिक स्वीकारलं तर सुदामाला कृष्णाचं गोकुळातलं कान्हा रूप माहितीच नव्हतं असं म्हणावं लागेल. कान्हा असणं म्हणजे अकृत्रिम, नैसर्गिक आणि निरागस पद्धतीचं वागणं असं जर तुम्ही मानलं तर मग कृष्ण हा आजन्म कान्हाच तर होता. कारण कृष्णाकडे द्वारकेत येताना सुदामा जरी बुजला होता तरी कृष्णाने त्याला काही हाडहूड केलं नाही. त्याला अत्यंत रॉयल ट्रीटमेंट दिली कृष्णाने, समकक्षा पद्धतीने त्याला रॉयल ट्रीटमेंट दिली, त्याच्याशी अत्यंत नॅचरल पद्धतीने व्यवहार केला, पहिल्यासारखंच वर्तणूक ठेवली कृष्णाने. शिवाय सुदाम्याचे पोहे त्यांनी चवीने खाल्ले कृष्णाने, आणि म्हणून तर सुदाम्याची गोष्ट आज इतिहास प्रसिद्ध झालेली आहे. याही पुढे जाऊन झोळी पसरून कृष्णाकडे जाण्याची सुदाम्याची बिलकुल इच्छा नव्हती. त्याच्या बायकोनी त्याला भाग पाडलेलं होतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल. आणि सगळ्यात महत्वाचा आणि रोखठोक परखड सवाल, कृष्ण जर द्वारकाधीश नसता तर सुदाम्याला कृष्णाची आठवण आली असती का? द्वारकाधीश नसलेला गोकुळातला गाई म्हशी चरायला नेणारा कान्हा सदानकदा सुदाम्याच्या घरी पडीक राहिला असता तर सुदाम्याच्या बायकोनी कान्हाला, त्या कृष्णाला पोहे तयार करून दिले असते का? कांदा पोहे सुद्धा दिले नसते. फुडूत केलं असतं, तिने पळवून लावलं असतं. काय रिकामटेकड्या माणसाला घरी येऊन बसवलं तुम्ही असं म्हणून ती स्वतःच्या नवऱ्याच्याकडे कटकट करत बसली असती. कृष्णाच्या स्वभावातलं चुंबकत्व, त्याचा गोड स्वभाव, या गोष्टी आपण तात्पुरत्या बाजूला ठेवूया. जर कृष्ण नंदा घरी वाढला नसता तर गोकुळात कृष्णाला कुणी भाव दिला असता? त्यांनी ज्या प्रकारे गवळणींच्या मटक्या फोडल्या ते कोणी सहन केलं असतं का त्या परिस्थितीत? जो नंदाचा मुलगा नाहीये, तो नंदा घरी वाढलेला नाही, सर्वसामान्य घरातला एक आहे असं जर असली असती फॅक्ट, तर कोणी हे सगळं सहन केलं असतं? त्यांनी चोरलेल्या लोण्यापासून त्यांनी चोरलेल्या कपड्यापर्यंत त्याच्या खोड्यांचं कौतुक होत राहिलं. त्याचं मुख्य कारण म्हणजे गोकुळासह पंचक्रोशीतल्या काही गावांचा मुखिया आपण नंदाकडे होतो. कृष्ण हा वसुदेव देवकीचा पुत्र असणं म्हणजेच मथुरेच्या राजसिंहासनाचा वारस असणं ही गोष्ट सुद्धा कृष्णाला उपकारक ठरली, पथ्यावर पडली. तो जर वसुदेवाचा पुत्र नसला असता आणि तरीही त्यांनी कंसाचा वध केला असता तर तसं झाल्यानंतर ताबडतोब त्याला तुरुंगात टाकून त्याच्यावर खटला सुरू झाला असता. कृष्ण हा आधी मथुरेसारख्या संपन्न राज्याचा उत्तराधिकारी आणि नंतर द्वारकाधीशच बनला. त्यामुळेच त्याच्या शब्दाला हस्तिनापुरात म्हणजे राजधानीत वजन प्राप्त झालेलं होतं. गोकुळातल्या गोपगोपिकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कृष्णाला गोकुळात अडकवून ठेवलं असतं तर भरतभूमीचं आणि जगाचं अपरिमित नुकसान झालं असतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही राधा पुढचा एक मुद्दा असा सांगते की युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो. हा काय वाक्य, वा वा वा, टाळ्या टाळ्या टाळ्या. पण ज्यांच्यावर आपण प्रेम करतो अशांच्या जीवाला जेव्हा शत्रूकडून धोका निर्माण होतो तेव्हा नेमकं काय केलं म्हणजे आपली प्रेमातली माणसं वाचतील, या प्रश्नाचं उत्तर कोणीतरी सांगावं. शत्रूला गुलाब द्यावा का, की पप्पी झप्पी द्यावी, की चरखा चालवून सुतकताई करावी? प्रेमातल्या माणसांच्या रक्षणासाठी शत्रूचा विनाश करावाच लागतो आणि त्यासाठी नाईलाजास्तव शस्त्र उचलावंच लागतं आणि ते चालवावंच लागतं. हा साधा कॉमन सेन्स आहे. पुढचाही एक मुद्दा असा की द्वारकाधीश कृष्णाने स्वतःचं सैन्य कौरवांना देताना तिथल्या प्रजेच्या रक्षणाची काहीतरी ठोस नक्कीच व्यवस्था केलेली असणार. राधा म्हणते की स्वतःच्या प्रजेचं रक्षण करण्याच्या ऐवजी त्यांनी स्वतःचं सैन्य अर्जुनाला त्या कौरवांना देऊन टाकलं. त्यात कसला शहाणपणा होता असं विचारलं जातं त्या राधाच्या तोंडून. तर द्वारकाधीश कृष्णाने स्वतःचं सैन्य कौरवांना देताना तिथल्या प्रजेच्या म्हणजे द्वारकेतल्या प्रजेच्या रक्षणाची काहीतरी एक व्यवस्था केलेली असेल की नाही, पर्यायी व्यवस्था, कॉन्टिंजन्सी प्लॅन काहीतरी असेल की नाही कृष्णाचा. त्यामुळे आपण कृष्णाची अक्कल काढण्याची खरं म्हणजे गरज नाही, तो कृष्ण आहे, त्यांनी काहीतरी विचार केलेला असणार आहे. कृष्णाने कौरवांना आपलं सैन्य देणं आणि स्वतः पांडवांच्या सोबत असणं यातली गोम बहुतांश लोकांना लक्षातच येत नाही. ना गोम लक्षात येते ना गेम लक्षात येतो. आणि म्हणून प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तर्क चालवत बसतो, अर्थ वेगवेगळे लावत बसतात आपले सगळे लोक, आणि त्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो. मुळात पांडव कौरव यांच्यात युद्ध होऊच नये यासाठी कृष्णाने हर प्रकारे सगळे प्रयत्न करून पाहिले. आता युद्ध अटळ असं सगळ्यांना वाटत असताना शेवटचा प्रयत्न म्हणून सामोपचाराच्या वाटाघाटी म्हणजे डायलॉग करण्यासाठी म्हणजे शिष्टाई करण्यासाठी कृष्णाने हस्तिनापुरात धृतराष्ट्र, भीष्म, विदुर, दुर्योधन
अशा सगळ्यांशी चर्चा केली. एकंदरीत मांडवली करण्यासाठी बैठकीला बसला होता कृष्ण. दोन्ही बाजूंच्या मध्ये मांडवली करण्यासाठी, मीटिंग लावून देण्यासाठी. पण कौरवांच्या अडेलतट्टूपणामुळे त्या चर्चा निष्फळ ठरल्या. म्हणून शेवटी युद्धाला तोंड फुटलं. म्हणजेच महाभारत युद्धाला कारणीभूत कौरव आहेत. कृष्णाने प्रयत्न करून पाहिलेला होता शांततेच्यासाठी, एक नाही अनेक प्रयत्न. त्यामुळे ज्यांना हौस असेल ना, त्यांनी मुळातच शांतताप्रिय कृष्णाला प्रेमाचं महत्व आणि युद्धाचे परिणाम सांगण्यापेक्षा ते शहाणपण, ती अक्कल हुशारी दुर्योधनाला शिकवावी. कृष्णाने कौरवांना स्वतःचं सैन्य देण्यामागे दोन कारणं होती. त्यातलं एक कारण व्यूहात्मक आणि दुसरं होतं राजकीय. व्यूहात्मक कारण काय होतं? व्यूहात्मक म्हणजे स्ट्रॅटेजिक कारण, युद्धभूमीवरचं स्ट्रॅटेजिक कारण. कृष्णाची गुप्तचर व्यवस्था अतिशय प्रभावी असायची, हे जरासंधाबरोबरच्या त्याच्या संघर्षामधून सिद्ध झालेलं होतं. दुर्योधनाला सैन्य देऊन त्या सैन्याच्या पोशाखात भरपूर गुप्तहेर शत्रूच्या गोटात जास्तीत जास्त जवळ नेऊन ठेवण्याची सोय कृष्णाने करून ठेवली. दुर्योधनाने तरी कृष्णाच्या सैन्यावर कितपत विश्वास ठेवला असेल हा एक प्रश्नच आहे. आपल्या मुख्य सैन्याच्या छावणीपासून जास्तीत जास्त लांब ठेवण्याच्यासाठी कृष्णाचं सैन्य मुख्य कौरव सेनेच्या पासून जर असं लांब ठेवण्याचाच प्रयत्न नक्कीच दुर्योधनाने केलेला असणार. अर्जुनाकडून कृष्णाने स्वतःचं सैन्य नष्ट होऊ दिलं, तो नुसता बघत बसला आपलं सैन्य नष्ट होताना, असं जे काही राधा म्हणते त्यातही मला तथ्य वाटत नाही. कारण आधीच ठरलेल्या योजनेनुसार कृष्णाचे कौरवांकडील सैन्य ऐन मोक्याच्या क्षणी पळापळ करून पांगापांग करून तिथून निघून गेलेलं असू शकतं आणि नंतर ते पांडवांना रितसर येऊन मिळालेलंही असू शकतं. पण गुप्त कारवाया या कायम गुप्तच राहतात. फार थोड्या गोष्टी बाहेर येतात. त्यामुळे अर्जुनाने कृष्णाचं सैन्य नष्ट केलं असा सोपा अर्थ काढला जाऊ शकतो. शिवाय आपला राजा कृष्ण हा शत्रूकडून लढतोय या जाणीवेने कौरवांकडून लढणाऱ्या कृष्णाच्या सैनिकांचं मनोधैर्य खच्ची होऊन त्याचा फटका अल्टिमेटली युद्धामध्ये कौरवांना बसावा, अशी सुद्धा ही एक योजना असू शकते. आता राजकीय कारण बघूयात आपण. स्वतः पांडवांकडून लढणं आणि कौरवांकडून आपलं सैन्य देणं यात कृष्णाचा दुहेरी तिहेरी राजकीय मास्टर स्ट्रोक आहे मित्रांनो. एक म्हणजे दोन्हीकडून कृष्णाचं अस्तित्व असल्यामुळे युद्धाची जी इंटेन्सिटी आहे, दाहकता आहे युद्धाची, ती कमी व्हायला मदत झाली. दुसरं म्हणजे अर्जुनासह पांडवांचा तो विश्वासपात्र आधीपासूनच होता, पण या युद्धामुळे कौरवांची नाराजी ओढवून घेऊ नये यासाठी कौरवांना सैन्य देऊन त्यांच्या डोक्यावरही उपकाराचा हात ठेवला कृष्णाने. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, युद्धाचा निकाल काहीही लागो, म्हणजे पांडव जिंकोत नाही तर कौरव जिंकोत, पण हस्तिनापुरातल्या सत्तेची सूत्र म्हणजे रिमोट कंट्रोल आपल्याच हातात राहील याची कृष्णाने या एका चालीतून तजवीज करून टाकली. कौरव जिंकले तरी आपल्या सैन्यामुळेच विजय झाला असं त्याला म्हणता आलं असतं. पांडव जिंकले तरी आपल्या मार्गदर्शनामुळेच विजय झाला असंही क्लेम करता आलं असतं. म्हणजे चित भी मेरी पट भी मेरी. पांडवांना जिंकल्यानंतर कृष्णाने तिथं तेवढ्यावर समाधान मानलं नाही, तर पांडवांना गिल्ट फील दिला की तुमच्या हातून इतके सारी पापं घडली, म्हणजे इतकी सारी लोकांना तुम्ही देहांत घडवला, इतकी सारी माणसं मारली, प्रायश्चित्त करा. कसं करा प्रायश्चित्त? हिमालयात जा, त्यासाठी पाठवून दिलं हिमालयात कायमचं. आणि असं करून त्यांनी ही राजकीय प्रक्रिया पार पाडली. आणि त्यानंतर जे कोणी होते परीक्षित वगैरे सगळे जे राजे हस्तिनापुराच्या गादीवर बसले, त्या सगळ्यांच्या मार्फत, म्हणजे ते कठपुतळीसारखे होते तिथे बसलेले, नॉमिनल हेड असल्यासारखे, पण प्रत्यक्ष जो रिमोट कंट्रोल चालवायचा तो कृष्णाच्या हातात राहिला होता. हे कुणालाही धूर्तपणाचं वाटेल मित्रांनो. पटपट बघितल्यानंतर आणि असा हा अर्थ लक्षात घेतल्यानंतर एखाद्याला कृष्णाची ही चाल अतिशय राजकीय आणि अतिशय धूर्तपणाची अशी वाटेल. पण मित्रांनो, याहून जबरदस्त राजकीय चाल जगात दुसरी शोधून सापडणार नाही असं मला वाटतं. आणि जाता जाता एक शेवटचा मुद्दा राधा बोलून जाते त्या पोस्टमध्ये की पृथ्वीवर जाऊन बघ कृष्णा, तुला द्वारकाधीश वाली प्रतिमा शोधून सापडणार नाही. तुला पृथ्वीवर जिथे कुठे बघशील, मंदिरामध्ये किंवा कुठल्याही घरात वगैरे, तुला प्रतिमा कसल्या दिसतील? राधा आणि कृष्ण यांच्या प्रतिमा दिसतील. तुला कुठेच द्वारकाधीश कृष्णाची प्रतिमा दिसणार नाही, कारण लोकांच्या मनामध्ये फक्त राधा आणि कृष्ण अशीच प्रतिमा आहे. आणि म्हणूनच राधे कृष्ण असं लोक म्हणतात. म्हणे भगवद्गीतेत तू कितीही महान उपदेश केलेला असलास
तरी लोक ती भगवद्गीता वाचून झाल्यानंतर शेवटी राधे कृष्ण असं म्हणतात म्हणे. अशा पद्धतीचं समारोप करताना शेवटचं वाक्य राधेच्या तोंडी घातलेलं आहे. परंतु भर कुरुक्षेत्रात रथामध्ये बसलेला कृष्ण अर्जुनाला गीतेचा उपदेश करत आहे अशा स्वरूपाची चित्र कित्येक घराघरांमध्ये, संस्थांमध्ये भिंतीवर टांगलेली असतात, हे आपण पाहतो. त्याच पद्धतीने दुसरी गोष्ट म्हणजे की पंढरपूरचा विठ्ठल तर साक्षात द्वारकाधीशच आहे. कमरेवर हात ठेवलेला आणि बेटेवर उभा असलेला तो कोण आहे? तो द्वारकाधीश कृष्ण आहे. पंढरपुरात त्याच्याप्रमाणेच रखुमाईचं म्हणजे रुक्मिणीचं सुद्धा मंदिर आहे, पण तिथे राधेचं मंदिर नाहीये विठ्ठलाच्या जवळ. याचाच अर्थ पंढरपुरातलं जे कृष्णाचं रूप आहे ते कान्हा रूप नाहीये, द्वारकाधीशाचं रूप आहे. आणि त्यामुळे तो द्वारकाधीश पंढरीनाथ आहे पंढरपुरातला, तो काही कान्हा नाहीये तिथे. जरी कृष्ण हा कान्हा होता, कृष्ण हा द्वारकाधीश होता, तरी सुद्धा जो दावा इथं त्या राधेच्या तोंडून काही लोकांनी जो काही केलेला आहे त्या पोस्ट लिहिणाऱ्यांनी, की पृथ्वीवरती तुझी द्वारकाधीशाची प्रतिमा पूजली जात नाही किंवा त्याचं कोणी स्मरण ठेवलेलं नाही, असं बिलकुल नाहीये. द्वारकाधीशाची प्रतिमा सुद्धा तितक्याच मनोभावे लोकांनी मनामध्ये स्वतःच्या ठेवलेली आहे. घरांमध्ये, भिंतींवरती, वेगवेगळ्या ठिकाणी ती प्रतिमा आवर्जून वापरली जाते. थोडक्यात काय तर कृष्ण हा गोकुळातला असो की मथुरेतला किंवा द्वारकेतला, त्यांनी सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या संहारासाठी नेहमीच शस्त्र उचललं. मोहब्बत की दुकान खोलून अहिंसेचं महात्म्य मिळवण्याचं स्वप्न त्यांनी कधीच पाहिलं नाही. आणि असं असलं तरी तो अतिशय प्रेमळ, अतिशय अकृत्रिम, संवेदनशील, शांतताप्रिय आणि प्रजाहितदक्ष होता. हे आपल्याला कधीही विसरून चालणार नाही. मित्रांनो, या संबंध जे काही आता मी मुद्दे तुम्हाला सांगितले त्यावरती तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कमेंट्स काय आहेत? प्रतिक्रिया तुमच्या काय आहेत? तुमचे काही प्रश्न आहेत का? काही डाऊट्स आहेत का? जरूर कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा. आणि लवकरच पुढचा व्हिडिओ आपण सेंटर स्पॉट वरती घेऊन येऊ. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.